नमस्कार मंडळींनो, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळींना आज ना मस्तपैकी आपल्या ना कोकणात ना पावसाळ्याच्या दिवसात एकदम भारी भारीतले भाजी येतात आणि हे रानभाजी असतात ना ते एकदम चविष्ट असतात. आणि त्याच्यातली तुमका एक भाजी दाखवतलं आहे. तर आपल्याकडे जे दोन प्रकार असतात, तर आपण अळू वडे करतो त्याची अळूची पानंसुद्धा असतात आणि एक आत्ताच्या जे पावसाळ्या दिवसात जे अळू येतात ना त्याचीसुद्धा भाजी करतात. मग त्याची भाजी एकदम विशेष असतात, कोकणी माणसं एकदम प्रिय असतात आणि ती कशा प्रकारे केली जातात तुमका त्यात दाखवतलं आहे. तर पहिला मंडळींना आपण अळू हात आहे ना आपण पाना काढून नेऊया आणि नंतर मग आई आपली कशा प्रकारे भाजी करतात दाखवते. मग चला थेट जाऊया थय आणि कशा प्रकारे व्हिडिओ होता तो बघूया. मंडळी ही बघा, ही अळूची पानं असतात ती म्हणजे आपल्याकडे असत ना ती आत्ताच्या पावसाळ्या दिवसात येतात ती. आणि ह्याच्यातलीच मी आता थोडी काढतलं आहे आणि घेऊन जातलं आणि नंतर मग आईकडे ती नेऊन देतलं आहे. तर ही बघा अशा प्रकारे असत ना ती संपूर्ण ह्याच्यात आता ना आपल्या वहीच्याकडे नेलेली असतात. मग ती आता काढताय ती बघा. तर ही पानं असत ती आपण आता काढलेली असावं आणि आता तीच आपण आईकडे घेऊन जातला. तर हकडे पूर्ण भागात ना हे सगळे अळू आपल्याला दिसतात आणि त्याच्यातलीच ही पानं काढलं आहे. मग आता मस्तपैकी घेऊन जाऊया आणि आई कशा प्रकारे भाजी करतात ती बघूया. मग चला आता थेट घराकडे घेऊन जाऊया. काढून तर झाली आहेत पानं, आता मग ती घेऊन जाऊया आणि कशा प्रकारे काय होतं बघूया. पानांचा अजून एक सुद्धा वैशिष्ट्य असा आणि त्या म्हणजे ही बघा, ही पानं असतात ना सगळी ती आपण अळूची वडी करतो याची, हे सगळं ह्या पानांची. आणि माझ्या हातात ही पानं असतात ना त्याची आता पावसाळ्या दिवसात येतं ते अळू आणि मग त्याची भाजी केली जातात. मग असे दोन फरक असतात, ते दोन्हीसुद्धा असं आमच्याकडे, पण ती कायमची असतात आणि ही आत्ताचे फक्त पावसाळ्या दिवसापुरती असतात. म्हणून आता आईकडे आपण आता पानं आणून दिलेली असतात आणि त्याच्यानंतर आई आता कशा प्रकारे साफ करतात तुमका दाखवतोय. तरी बघा आपण आणलेली पानं असतात आणि ती आता कशा प्रकारे साफ केली जातात ती बघा. तर अशा प्रकारे मस्तपैकी डेट वगैरे काढून घ्यायचं, सोलायचो आणि त्याच्यानंतर नाही बघा तुमका दाखवतंय कशा प्रकारे सोललेले असतात ते. हे पानं अशी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे त्याचे देठ असे दोघांची पण भाजी केली जातात. तर हे बघा अशा प्रकारे ती भाजी असताना ती साफ केली जातात. देठ आणि असे वेगळे करतात आणि मग त्याच्यानंतर ती अशी हे देठ आणि ही आपली असं ती पानं. तर अशा प्रकारे दोघं यांची ती आपण अळू असा केला जातात आपला. आणि त्या अळू आज कसा बनतं आणि ते एक इंटरेस्टिंग गोष्ट असतात, तर त्याच्यामुळे आपण व्हिडिओ पूर्ण बघित राहा, कारण की कशा प्रकारे अळू केला तुमकाच पूर्णपणे दाखवतलं आहे. तर अळू करताना ना म्हणजे आपल्याकडे ना काय काय असत ना ते गोष्टी भिजून ठेवच्या लागतात. तर ते गोष्टी असतात वाटाणे असतात, शेंगदाणे असतात. त्याचबरोबर ना आपण ना फणसाक यंदा काय फणस नाहीच होते, पण वाटला खैतरी गोटी 4 साठवून ठेवल्यानंतर गावती. तर तेच आता आपण भाजीत घालतं लावतो, ते चेचायची गोटी आणि त्याच्यानंतर ते भाजीत घालायचे. तर असं म्हणजे ते अळूच घालायचे असं विषय असतात. तर आता ते आपण हे 3 प्रकार असतात ना ते आपण त्याच्यात घालतो अळूमध्ये. तर तुम्ही चवीनुसार पावटीसुद्धा घालू शकता आणि अजून मॉप असतात ते आपण लोक त्याच्यात ना अळूमध्ये घालतात. तर आपण हे 3 गोष्टी घालतला आणि मग आताकडे ना आईने आपला चिरूक चालू केला ना, तर कशा प्रकारे चिरला होता तर बघा. तर दोन्ही देठ आणि त्याच्यामध्ये अळूची पानं अशी दोन्ही मिक्स असत, तर ती हातात घ्यायची आणि अशा प्रकारे चिरायची, अशी बारीक चिरून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ती भाजी होता म्हणजे अळू होता आपला आता. तर या सगळ्याची आता ती आई पूर्ण असत ना ते चिरून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपण तोपर्यंत ना हे असत ते चेचून घ्यावं, गोटी असत ते. आता गोटी मस्तपैकी असत ना ते जरा चेचून घेत आहे बघा. अशा प्रकारे आता मस्तपैकी गोटी असत ना चेचून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मग ही बघा अशी साला काढली का काम झालं. आता ना सुकलेले असल्यामुळे ना साला लगेच येते, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. वली असताना जरा प्रॉब्लेम होता, पण आता मस्तपैकी हे बघा अशा प्रकारे असत ना आलायले. तर सगळी अशी करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग थेट आपण पुढची प्रक्रिया तुमका दाखवतो आहे. म्हटलं काय खाज दिलीच आणि खाज असल्यामुळे ना आपल्याला जरासा कोकम हाताक जरासा लावून घ्यायचा, कारण की भाजी चिरताना वगैरे सुद्धा व्हायचं जरा खाज वगैरे जुट जायचं. त्याच्यासाठी मग कोकम वगैरे लावायचा आणि त्याच्यानंतर मग ती भाजी चिरायची वगैरे. आपली भाजी असं ना त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्या सगळा जरा उकळून घ्यायचं असतं आणि त्याच्यामुळे आता पाणी वगैरे टाकायचा आणि आपण मगाशी जे ते वाटाणे आणि चणे वगैरे होते ना तासुद्धा उकळून घ्यायचं असं. मग त्याच्यासाठी बघू शकता मगाशी जे गोटे असतात ना ते आता सोडल्यानंतर अशा प्रकारे टाकलेले आहेत पाणी. मग आता ह्या दोन्ही असताना आता उकळून घेऊया आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस तुमका दाखवते.
तर आपण जे पाणी जे टाकताना त्याच्यात जराशी मिरची टाकूचं लागतं थोडंसं तिखटपणा येण्यासाठी आणि बघा मिरची त्याचबरोबर मिरची आणि त्याच्याबरोबर ना अजून एक गोष्ट असतात ती म्हणजे आपला आता कोकम आणि हे दोन प्रकार असतात ना आणि खाजीक जर आपला कंट्रोल करणारा खायचा असतं तर कोकम असतं त्याच्यामुळे कोकम टाकू लागतं हे बघा मिरची आणि आईन कोकम टाकून घेतल्या ना आणि मग त्याच्यानंतर मग आता आपण उकडून घ्यायचा तर हे दोन पदार्थ उकडून घेतले इकडे आता ना अळू करूसाठी ना आता वाटाप काढावं लागतं आणि वाटाप काढूसाठी ना आईन वसे खोबरा त्याच्यानंतर लसूण आणि कोथिंबीर अजून हळद असा धने असत तर अशा प्रकारे सगळं आता घेतलं ना आणि त्या सगळं एकत्र करून आता वाटाप लावते आणि नंतर मग आपण त्या अळू टाकूचा असा तर अशा प्रकारे त्या वाटाप करून घ्यायचा आत्ताच मग आता उकळून वगैरे घेतल्यानंतर ना आता आईने या सगळं बाहेर काढल्यानंतर थोडासा मेंढून घेता आणि त्याच्याबरोबर आता हे असत ना ते शेंगदाणे वगैरे सध्या आता उकडून झालेले असतात तर आता ह्या सगळं झाल्यानंतर फोडणी वगैरे दिला त्याला तर फोडणी कसं देतात तर आता तुमका दाखवते पण मगाशीचा वाटाप काढून घेतलेला तर आता या बघा अशा प्रकारे काढून घेतल्या आणि आता टाकल्या आणि त्याच्यानंतर मग आता आई कुकरातच फोडणी येतली मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग आपला फायनली आपला अळू तयार होतला तर शेवटची आता प्रोसेस थोड्याच वेळात होतली तर या बघा असा वाटा वगैरे टाकून घेतल्या ना आणि त्याच्यानंतर मग आता ह्याच्यात फोडणी फोडणी वगैरे देऊन तर झालेली आहे आणि फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर थोडीशी आपली आंबट हो काय म्हणून जरासा कोकम टाकला आणि मीठ वगैरे टाकून घेतलं आणि आता परत जरासे शिटे नाही केले तरी चालतं आपण उकळत वगैरे ठेवला तरी चालतात पण आपण आता जरा शिटे करूया आणि जरा चांगला तोपर्यंत मेंढा त्याच्यामुळे आपण कुकरात टाकलेला असा तर आता झाल्यानंतर मग फायनली आपला रेडी होतला मग फायनली रेडी झाल्यानंतर कसा होता तुमका दाखवते फायनली आपलं असं ना आता अळू तयार झालेला असा आणि अळू तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तर आता आपल्या ताटात दिला तर डाळ भात त्याच्यावर अळूबरोबर भाकरी असा तर आता मस्तपैकी खाऊया आणि आता ही संपूर्ण रेसिपी दाखवली तुम्ही नक्की बघा मस्तपैकी तयारी वगैरे करून झाला आता आपल्या ताटात दिला आणि ताटात दिल्यानंतर आपण आता खाऊया आणि कसं झालं तर बघूया तर तोपर्यंत तुम्ही संपूर्ण रेसिपी बघा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि घराकडे ट्राय करा म्हणजे पानं वगैरे बिल्याने तुमचं ते ट्राय करा नक्की आणि मला संपूर्ण व्लॉग आवडला असत ना तर लाईक शेअर आणि एक सबस्क्राईब करू विसरा नको आता भेटाय पुढच्या व्लॉगमध्ये